चला तर जाऊया अगदी मात्र या सामन्याला इथे सुरुवात होईल. फिशरमॅन हा संगम आपल्याला पाहायला मिळतोय. फिशरमॅन केळवे तर एका बाजूला आपण पाहतोय संघर्ष. जाऊया मॅच कडे. अतिशय चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. ओनर स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून मात्र ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी सुंदर रीतीने मात्र ही स्पर्धा तुम्हाला सलगचे 3 दिवस रंग घेताना बघायला मिळेल. आज एक धाव गावासाठी. जाऊया मॅच कडे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज स्मिथ आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला विस्मित आणि प्रफुल्ल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर यश. चला मॅच इथे सुरुवात केली जाईल. आपण पाहू शकाल अतिशय सुंदर रीतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. बॅट आणि बॉल मधला कडवा संघर्ष, बॅट आणि बॉल मधला द्वंद्व आपण पाहतोय, जे अतिशय सुंदर रीतीने मात्र खेळ साकारतायत हे दोन खेळाडू. आणि येणाऱ्या आगामी काळात तुम्हाला हाच खेळ इथे सातत्याने राखावा लागेल. केळवे प्रीमियर लीग 2024 मध्ये आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं, युट्यूब सोबत जोडलेल्या लाईव्ह प्रेक्षकांचं देखील आम्ही करतोय हृदयाच्या अंतःकरणापासून स्वागत. पहिल्या चेंडूवर आक्रमण, जिथे मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षक कुणीही नाही. डीप एक्स्ट्रा कव्हरला मात्र केलेला फटका आलाय चौकार. 4. थँक्यू सो मच. यावेळेस आपण पाहू शकाल विस्मित हा मात्र आपल्याला खेळाडू पाहायला मिळतोय. विस्मितने मात्र आपण पाहू शकाल अतिशय चांगला फटका खेळलाय. चौकार मात्र पहिल्या चेंडूवर. यावेळेस दुसऱ्या चेंडूवर देखील तोच प्रयत्न. चेंडू मात्र डीप पॉइंटच्या वर खेळायचा होता, सिंगल मिळाली. आता इथे जर आपण पाहिलं तर प्रफुल्ल हा मात्र स्ट्रायकिंग एंडला येतोय. अतिशय छान रीतीने मात्र खेळ आपल्याला पाहायला मिळाला. एकंदरीत सुंदर रीतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. बॅट आणि बॉल मधला कडवा संघर्ष. आजच्या दिवसातला मात्र तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळतात. वेळेचा जर विचार केला तर आता टाइम झालाय अगदी आपण पाहतो 1 वाजत आलाय. 1 वाजाच्या सुमारास इथे मात्र सामन्याला ही सुरुवात होते. 12:38 अर्थात 12:40 झालेत. आणि या 20 मिनिटांचं तुम्हाला अवधी 4 षटकं फेकण्यासाठी आहेत. 25 मिनिटांमध्ये 5 षटकं फेकून झाली पाहिजेत. आणि अर्ध्या तासात एक इनिंग ब्रेक जर झाली नाही तर 6व्या षटकात तुम्हाला एक खेळाडू पॉवर प्लेच्या मध्ये घ्यावा लागेल. आधुनिक क्रिकेटला आता मात्र आपण पाहतो एक वेगळी वळई आलाय. आपण पाहतोय टेनिस क्रिकेट फक्त खेड्यापाड्यातलं राहिलेलं नाही, तर या टेनिस क्रिकेटला सुगेचे दिवस प्राप्त झालेत म्हणायला हरकत नाही. कारण याच टेनिस बॉल क्रिकेटनं फक्त भारत नाही तर भारताच्या बाहेर दौरे केले. शारजा इंटरनॅशनल स्टेडियम पर्यंत याच टेनिस बॉलने मात्र उंच भरारी घेतली. आणि अर्थात आपण पाहू शकाल आज टेनिस बॉल क्रिकेट हे मात्र जगविख्यात झालंय. जाऊया मॅच कडे. खोलवट टप्प्याचा चेंडू आहे, तिथून मात्र प्रफुल्लने सिंगल मिळवली. लॉंग ऑफ मध्ये आपण जर पाहिलं, लॉंग ऑन मध्ये जर आपण पाहिलं तर खेळाडू होता आणि शॉट मधून मात्र क्षेत्ररक्षण झालं. क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं इथे होते आणि सिंगल देखील मिळाली. चेंडूंचा खेळ झाला या षटकातला आतापर्यंत आपण पाहतो 4 आणि धावसंख्या फलकावरती आहे ती म्हणजेच 6. यावेळीच आपण पाहतो विस्मितची दांडी गुल. फलंदाज बॅक टू द डगआउट गॉन. तर जाऊया मॅच कडे. एकंदरीत सुंदर रीतीचा मात्र खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि सुंदर रीतीचा खेळ जर आपण पाहिला तर मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. जिथून 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र नवीन दाखल झालाय. पहिल्या चेंडूवर येता पावले पापणी लवते ना लवते मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता.
पहिल्या षटकाचा खेळ मात्र संपतोय आणि पहिल्या षटकाच्या खेळाखेर धावसंख्या जाऊन पोहोचतोय फलकावरती, अर्थात 6 धावा. पुढे संस्थावता दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु कुठल्याही प्रकारची घाई करण्याची आवश्यकता नाही. एकंदरीत सिंगल स्ट्राइक रोटेट केला होता. चला वेळ जास्त घेऊ नका. पंचांना देखील विनंती असेल की टाइम आपण काउंट करणार आहोत. 5 षटकं तुम्हाला खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल 25 मिनिटांमध्ये फेकली जाणं गरजेचं आहे. आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर 5व्या षटकानंतर जर 26 मिनिटं लागली तर एक खेळाडू तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल, ज्या अनुषंगाने तुम्हाला खेळ करायचा आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज यश आपल्याला पाहायला मिळत आहेत. डाव्या हाताचा फलंदाज आपण पाहतोय प्रफुल्ल, ज्याने मात्र प्रफुल्लित पहिल्याच मॅच मध्ये केलं. गोलंदाज तयार. यावेळी स्विंग अँड मिस, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. पंचांचे 2 हात समांतर आलेत. येस इट इज वाईट चेंडू. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. ग्राउंड क्रमांक 2 ला जर विचार केला तर साजिद खान सर आहेत, जयप्रकाश जाधव आणि सुमित पाटील हे आपल्याला पाहायला मिळतील. जाऊया मॅचकडे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. खोलवर टप्प्याचा चेंडूला मात्र एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न झाला, जिथून मात्र जर आपण पाहतोय सिंगल मिळतंय आणि या सिंगलनं आपण पाहतोय संतुष्ट राहावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 8 वरती. षटक क्रमांक 2 चा खेळ चालू झालाय. अतिशय सुंदर रीतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. बॅट आणि बॉल मधला कडवा संघर्ष, बॅट आणि बॉल मधला कडवं द्वंद्व, कोण जिंकणार आणि कोण हरणार हा प्रश्न अगदी महत्वपूर्ण राहिला आहे. आणि येणाऱ्या आगामी काळात आपण पाहतोय टार्गेट कितीचं सेट केलं जाईल. संघर्ष या संघाने प्रथमतः गोलंदाजी केली होती, 38 धावांवरती थांबवलं होतं, परंतु आता फलंदाजीसाठी आमंत्रण दिलंय फिशरमन या संघानं. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. सुपर रनिंग द बिटिंग, चांगला ताळमेळ पाहायला मिळतोय. एक चेंडू आणि 8 धावा. बॅटिंग करणारा संघ संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅटर जो मात्र यावेळी बाटची चेंडू मात्र शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक तिथून पुढे पोहोचलाय आणि ज्यांच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर सिंगल मिळाली. या सिंगलनं आपण पाहतोय धावफलक जाऊन पुढे पोहोचतोय आणि धावसंख्या जर आपण पाहिली फलकावरती तर धावा जाऊन पोहोचतील, त्या म्हणजेच 9 धावा. फलंदाज फलंदाजी मार्कवर एका बाजूला आहेत ते म्हणजेच प्रफुल्ल, तर एका बाजूला आहेत ते म्हणजेच निखिल. निखिल आपण पाहू शकाल, निखिलला आपण पाहू शकाल अतिशय सुंदर रीतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारतायत. यावेळी हा चेंडू जर आपण पाहिला तर हा चेंडू मात्र डॉट येतोय. नऊ धावा फलकावरती आहेत. चेंडूंचा खेळ जर आपण पाहिला तर आतापर्यंत चेंडू फेकून झालेत या षटकात. यावेळी पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, काही कमालीचा झेल, ऑलमोस्ट झेल डन झाला होता, परंतु अगदी शेवटच्या क्षणी इथे जर आपण पाहिलं तर झेल सुटला गेला. म्हणजेच आणखीन चेंडू ह्या षटकात फेकणं बाकी असतील. आतापर्यंत 3-4 चेंडू फेकून झालेत, म्हणजेच येणारे 2 चेंडू बाकी असतील. दुसरं षटक पॉवर प्लेचं चालू आहे. इथून तुम्हाला हाणामारी करावी लागेल. यावेळी ऑन साईडला हा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक जर आपण पाहिला तर खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल आणि एकंदरीत जर पाहिलं तर अतिशय छान रीतीने मात्र खेळ केलाय, जिथून सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती जर आपण पाहिली तर 10. 5 चेंडू आणि 10 धावा धावफलकावरती आहेत. येणारे आणखीन एक चेंडू या षटकातला, दुसऱ्या षटकातला खेळ मात्र चालू आहे. एका बाजूला संघर्ष हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, तर एका बाजूला जर आपण पाहिलं तर फिशरमॅन. यावेळेस अगदी समोरच्या दिशेनं डाऊन द ग्राउंडचा स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र आहेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालं. धावसंख्या आपण पाहतोय सिंगल मात्र मिळाली आणि या सिंगलने मात्र 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती, ती म्हणजेच 11. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय प्राईड ऑफ केळवे,
अर्थात आशू ब्लॅकबर्ड सफाळे या संघाची बांधणी झाली. तदनंतर आशू हे नाव चर्चेत आलं आणि चर्चा मात्र तुमच्या नावाची उगाच होत नाही. तुम्हाला त्या प्रकारचं कार्य करावं लागतं. अर्थात तोच गोलंदाज आशू आपल्याला पाहायला मिळतोय. आशू याने मात्र प्रभावी केलं. मागची 4 ते 5 वर्ष क्रिकेटचं हंगाम गाजवलं आणि यंदा मात्र गोलंदाजी मार्कवर KPL कडून फिशरमॅन विलेज या संघासाठी मात्र चांगली गोलंदाजी आशूला देखील करावी लागेल. फिरकीचा जादूगर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, कित्येक मोठमोठ्या स्पर्धा ज्याच्या नावावर राहिल्या, उत्कृष्ट गोलंदाज सायकल देखील ज्याच्या नावावर राहिली, आज तो खेळाडू आशू आपल्याला पाहायला मिळतोय. जाऊया मॅचकडे. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये डाव्या हातानं राईट लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा करण्यासाठी आशू तयार. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला मात्र एक्स्ट्रा कव्हरला खेळलं आणि जिथून मात्र सिंगल मिळाली. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती, ती म्हणजेच आपण पाहू शकाल 12 वरती. एका बाजूला फलंदाज प्रफुल्ल आहे, एका बाजूला आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला फलंदाज निखिल. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. चांगलं क्रिकेट तुम्हाला इथून साकारावं लागेल. बघा, पहिल्या मॅच मध्ये तुमचा विजय महत्त्वपूर्ण राहिला, परंतु प्रत्येक मॅच तुम्हाला जिंकणं गरजेची आहे. कारण प्रत्येकाला वाटतं त्या गोल्डन ट्रॉफीवर माझं नाव असायला पाहिजे, परंतु ते फक्त म्हणून चालणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला मेहनत आहे, त्याच्यासाठी तुम्हाला परिश्रम आहेत, त्याच्यासाठी तुम्हाला कष्ट आहेत आणि ते कष्ट घ्यावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. गोलंदाज आशू आपण पाहतोय डाव्या हाताच्या फलंदाजासाठी लेफ्ट आर्म अराउंड द विकेट आणि उजव्या हाताच्या गोलंदाजीसाठी आपण पाहतोय लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ही मात्र एक आगळी वेगळी शैली. डाव्या हाताचे मात्र खेळाडू पाहायला मिळत आहेत. कट करण्याचा प्रयत्न होता, पंचांच्या माध्यमातून हा चेंडू अगदी स्क्रोल केला जातोय. फलंदाजांना थोडंसं बांधून ठेवलंय म्हणायला हरकत नाही. मागच्या मॅचचा मात्र आलेला फॉर्म तो मात्र पुन्हा एकदा कुठेतरी सुटलाय की काय. संघर्ष संघाचे फलंदाज थोडेसे संघर्ष करतात, परंतु कठीण काळातून तुम्हाला स्वतःला मार्ग काढावा लागतो. दऱ्याखोऱ्यातून निघालेला मात्र जरा विचारत नाही की समुद्र कुठे आहे, तो मात्र समुद्राचा रस्ता स्वतः शोधतो. यावेळेस अतिशय चांगले प्रयत्न केलेत आणि आपण पाहू शकाल इथून मात्र सिंगल मिळाली. बघा, जिथे दुहेरी धावा आहेत तिथे सिंगलच धावा घेतात आणि हा धावा तुमच्यासाठी डोकेदुखी ठरतील. जिथे तुम्हाला मायनर चान्स मिळेल तिथे जर आपण पाहिलं तर तुम्हाला आतमध्ये पाणी पुरवायचं आहे. व्हॉलंटियर्स. तर सामन्याकडे पुन्हा एकदा आपण वळतोय, जिथे मात्र आता इंजुरी विशेष महत्वपूर्ण दिलं नाही. पुन्हा एकदा संघासाठी उभं राहणं हेच खूप गरजेचं आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय तिसरं आणि जिथे चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत 3. गोलंदाज आशू तयार. फुलरलेचा चेंडू आणि फुलरलेच्या चेंडूला मात्र क्रिकेटच्या मैदानात थारा नाही. इथे मात्र आपण पाहतोय दिशा से भटके तो पडेंगे फटके. आलाय षटकार. चेंडू आतमध्ये पुरवायचा. चला, धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती. जर आपण पाहिली तर आतापर्यंत 19, म्हणजेच आता गाडी ट्रॅकवर आलाय. हळूहळू का होईना परंतु धावा येत आहेत. निखिलच्या बॅटमधून आलेला हा षटकार, आशूच्या विरोधात ठोठावलेला हा षटकार खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल एक आत्मविश्वास देऊन जाईल. आत्मविश्वास खूप अगदी महत्वाची भूमिका. यावेळीस आपण पाहतोय ऑफ ड्राईव्ह केलाय, सिंगल परिपूर्ण झाली आणि सिंगलनं मात्र संतुष्ट राहावं लागेल का. दुसरीचा प्रयत्न केलाय. ऑल राईट. इथे मात्र दुसरीच्या प्रयत्नात फलंदाजाला मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. यस, गॉन. अतिशय सुंदर रीतीचा खेळ मात्र आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये, ज्यांनी खऱ्या अर्थानं चांगली फेकी देखील पाहायला मिळाली आणि चांगल्या फेकीच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती. ती म्हणजेच आतापर्यंत जर आपण पाहिली तर 20 धावा.
धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचतोय. तर 20 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. अतिशय सुंदर रीतीचा खेळ. संघर्ष संघ मात्र आता संघर्षातून वाटचाल करतोय. येणाऱ्या आगामी काळात तुम्हाला तेच क्रिकेट चांगला खेळून दाखवावं लागेल. आणि 20 धावा झाल्यात. एकाच रुळावर 2 गाड्या बघायला मिळाल्या. तुमच्यामधलं आय कोऑर्डिनेशन संपलं. तुमच्यामधला मात्र समन्वय संपला. आणि समन्वय जर संपला तर क्रिकेटच्या मैदानात मात्र तुम्ही फारसं काही विशेष करू शकत नाही. ज्या अनुषंगानं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला तो खेळ बघायला मिळालाय. जाऊया मॅचकडे, जिथे सुंदर रीतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. चेंडू आणि फळी मधला हा संघर्ष, कोण जिंकणार आणि कोण हरणार, कोण खाऊन जाणार भाव अगदी थोड्या वेळात. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साईडला मात्र वळण दिलंय. चेंडू मात्र अगदी कार्पेटला रोल करतोय. सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 21. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 3 मैदानाच्या आतमध्ये समाप्तीवर येत आहे आणि 21 धावा फलकावरती. चला तर जाऊया मॅचकडे, जिथे 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 21 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. जर आणि तरला मात्र महत्व न देता तुम्हाला प्रेझेंटेशन मैदानाच्या आतमध्ये मांडावं लागेल. गोलंदाज तयार. यावेळेस अक्रॉस दी बॅट खेळायचं होतं. सुपर लाईन और लेंथ न मात्र बॅटची हलकी एज. फलंदाज बॅक टू द डगआउट गॉन. महिला भगिनी ते येत आहेत त्यांचंही सहर्ष स्वागत असेल या क्रीडा नगरीमध्ये. भावेश on fire. फलंदाजी करतोय भावेश. षटकार क्या बात है. 4 चेंडूवर 4 षटकार टोकतोय भावेश on fire. तर जाऊया मॅचकडे, जिथे आपण पाहतोय धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 21 धावा 3 गडी बाद. चौथ्या षटकाला सुरुवात झाली आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज. यावेळी चेंडू बऱ्याच काळ हवेत आणि अगदी येता पावली मात्र ठोकलेला षटकार. धावा जाऊन पोहोचतील फलकावरती त्या म्हणजेच आता 27. सुमोदला आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र मोठे फटके मात्र खेळतोय. इथे जर आपण पाहिला तर अगदी झेल सुटलाय आणि झेल सुटल्यानंतर मात्र धावसंख्या एक मिळाली. 28 धावा. चौथ्या षटकाचा खेळ चालू झालाय. मात्र विकेट घेण्याची संधी आहे. विशाल कुठल्या प्रकारची चुकी करणार नाहीये आणि मात्र अखिलने सांगितलं असेल थँक्यू भावेश. चला वेळ जास्त घेऊ नका. ग्राउंड क्रमांक 3 चा विचार आपण करतोय. वेळ जास्त घेऊ नका प्लीज. आपण जाणार आहोत लगेचच त्वरितच मॅच कडे, जिथे अतिशय सुंदर क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 28 वरती. 3 चेंडूंचा खेळ झालाय. रचनात्मक खेळण्याचा प्रयत्न. चेंडू लॉंग स्टॉप रिझनला आणि प्रफुल्ल तर थोडंसं माइंडसेट मात्र हलकं बदललंय. कारण मागच्या मॅच मध्ये सरळ बॅटने चांगलं क्रिकेट खेळत होता. आता मात्र काहीतरी शफल होण्याच्या प्रयत्नांमध्ये आहे. काहीतरी आगळं वेगळं क्रिकेट खेळण्याच्या प्रयत्नांमध्ये आहे. परंतु त्याला व्यवस्थित साथ मिळत नाही. चेंडू मात्र फेकून झालेत या षटकात 4 आणि 4 चेंडूंमागे धावसंख्या मात्र आपण पाहू शकाल लागली जाते ती म्हणजेच 29 वरती. आता मात्र जर आपण पाहिला तर 5वा चेंडू. तर 5 चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस मात्र 6वा देखील चेंडू अगदी डॉटच्याच प्रगतीपथावर होता, परंतु अगदी झेल सुटला गेला. षटक क्रमांक 4 चा खेळ संपलाय. धावसंख्या जर आपण पाहिली फलकावरती तर 30 लागली जात आहेत. तर 30 ऑन दी स्कोर कार्ड. आता येणारे आणखीन 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावा थोड्याशा थांबल्यात म्हणायला हरकत नाही.
तर जाऊया मॅच कडे. इथे मात्र आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर आशू, डाव्या हाताचा मात्र फिरकीचा जादूगर असं मात्र ह्या गोलंदाजीची भूमिका असते. अतिशय चांगली गोलंदाजी मात्र त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. चेंडू मात्र 5व्या षटकाचा अगदी सुरुवातीस डॉट आलाय आणि डॉट चेंडूची मात्र सुरुवात इथे होत आहे. संघर्ष संघ थोडासा आता अडचणीत सापडलाय. येणाऱ्या आगामी काळात संघर्ष संघाला शोधावा लागेल, खेळ चांगला करावा लागेल. जाऊया मॅच कडे. यावेळी फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक तिथे खाली पोहोचलाय आणि अगदी शेवटच्या क्षणी मात्र झेल टिपला जातोय. गॉन. सुरुवातीला जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल की चांगल्या रीतीचा खेळ आपण पाहतोय. अगदी मात्र झेल टिपण्याची नामी संधी असताना आपण पाहू शकाल नवीन फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 5व्या षटकाची सुरुवात आणि यावेळेस अनिकेत हा फलंदाज मात्र दाखल झालाय. अनिकेतला आपण पाहू शकाल 6 षटकांचे मात्र सामने आज क्रिकेटमध्ये दुर्मिळता आलाय. 6 षटक मोठमोठ्या स्पर्धा होतात, पहिले तुम्हाला 6 षटकांचे सामने खेळायला देत नाही. 5 षटकांनी सुरुवात होते, तदनंतर 3-3 षटकांचे सामने खेळायला मिळत आहेत. परंतु केपीएल म्हटलं की सगळं काही तुम्हाला त्यात बघायला मिळतं. जाऊया मॅच कडे. यावेळेस पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला डीप मधून क्षेत्ररक्षक पुढे सरसावलाय. सिंगल परिपूर्ण होत आहे. या सिंगलने मात्र धावफलक पुढे जाईल आणि धावा जाऊन पोहोचतील, त्या म्हणजेच 31 या धावफलकावरती. अतिशय सुंदर रीतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये, बॅट आणि बॉल मधला रंगलेला कडवा संघर्ष आणि खऱ्या अर्थाने क्रिकेटला आलेले हे सुगेचे दिवस. टेनिस क्रिकेट आज मात्र आपण पाहतोय खेड्यापाड्यात नाही तर एक उंची मात्र वेगळी मिळते. याच 120 ग्रॅम चेंडूनं तुम्हा सगळ्यांना वेड लावलं आणि सगळ्यांना मात्र वेड लावून खऱ्या अर्थानं आपण पाहतोय प्रत्येकाला प्रेमात पाडलं. असा मात्र हा टेनिस बॉल आज आपण पाहू शकाल. जगविख्यात भरारी मात्र ज्याने घेतली. वेग जास्त आहे चेंडूला, क्षेत्ररक्षक खाली, तिथे मात्र क्षेत्ररक्षक पोहोचतायत आणि अगदी लेझी एलिगन्स बघायला मिळाले. चेंडू जर आपण पाहिला तर इथून सिंगल मात्र मिळतंय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 32 वरती. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर आता 5वं चालू आहे आणि आशू यांच्या षटकात जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 4 चेंडू फेकून झालेत. गोलंदाज आशू तयार. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न केलाय, चांगली गोलंदाजी. सरळ मात्र आपण पाहतोय यष्टीरक्षकाचा वेध घेत चेंडू मात्र निर्धाव आलाय. थोडेसे साई देखील नाराज आहेत, स्वजित देखील नाराज आहेत, कारण धावा येत नाही आहेत. प्रत्येकाला वाटतं माझा संघ जिंकला पाहिजे, परंतु प्रतिस्पर्धी संघ देखील तेवढाच चांगला आहे. त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी. फुलर लेनचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप मधून पुढे सरसावतोय आणि इथे मात्र सिंगल मिळाली. या सिंगलच्या मदतीने 5 षटकांचा खेळ देखील संपला आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 33 या धावसंख्येवरती. चला तर जाऊया मॅच कडे. जिथे जर पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर नयनला नयनरम्य गोलंदाजी हाताळावी लागेल, जे मात्र पहिल्या 4 गोलंदाजीने हाताळली. यावेळेस आपण पाहतोय फटका मात्र खेळलाय उंचीवरती, क्षेत्ररक्षक खाली आणि अगदी शेवटच्या क्षणाला धरती मातेला हा झेल दान केला. सुपर, चांगल्या रीतीने मात्र दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला आणि प्रफुल्लला परतीच्या प्रवासासाठी भाग पाडलं. प्रफुल्ल बॅक टू द डगआउट गॉन. नवीन फलंदाज लवकर या. चला जास्त वेळ आता घेऊ नका, धावत यायचं आहे. 6-6 सामने मात्र मोठं शेड्यूल आहे मित्रांनो. आता वेळेचा जर विचार केला तर आपण पाहू शकाल वाजलेले त्या म्हणजेच आणखीन एक इनिंग, त्याच्यानंतर आणखीन 3 सामने, म्हणजेच आता वेळेचा अवधी देखील तेवढाच महत्वपूर्ण असेल आपल्यासाठी. आयोजकांनी देखील आपण पाहतोय अथक परिश्रम घेऊन मात्र ही स्पर्धा खऱ्या अर्थानं ओनर्स असोसिएशन ऑफ केळवे प्रेझेंट KPLचा हा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. आजचा दिवस या स्पर्धेचा पहिला. यावेळी फलंदाजाला इथून मात्र बीट केलं. नॉट आउटचा करार येतोय. चेंडूंचा खेळ जर आपण पाहिला तर आतापर्यंत चेंडू फेकून झालेत या षटकात 2 चेंडू आणि धावसंख्या फलकावरती जर आपण पाहिले तर 34. एक मात्र आपल्याला पाहायला मिळाली. 22+ विकेट देखील पाहायला मिळाला पहिल्या चेंडूवर. अतिशय चांगल्या रीतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. यावेळी हा चेंडू देखील चांगला आहे. पंचांनी मात्र 2 हात समांतर केलेत. वाईट चेंडूची मात्र इथे सांगता केली जाईल. धावसंख्या जर आपण पाहिली तर 1 ने आकार घेत धावा जाऊन पोहोचतायत, त्या म्हणजेच आता फलकावरती 35. 2 चेंडू आणि 35 धावा. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज. यावेळी आपण पाहू शकाल हा फटका चांगला खेळलाय आणि आपण पाहू शकाल हा आलेला गगनाला गवसणी घालणारा गगनभेदी षटकार. 40 धावा आता ऑलमोस्ट फलकावरती पोहोचतील आणि या मात्र 6 धाव्यांनी मात्र धावफलक पुढे धावताय. फलकावरती जाऊन पोहोचतील, त्या म्हणजेच
41 धावा. 41 ऑन दी स्कोर कार्ड. 6वं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. इथे मात्र धावांचा एक पाऊस पडण्याची संधी आणि यावेळीच आपण पाहतोय हा देखील लॉंग लेग मधून खेळलेला फटका अगदी शेवटच्या क्षणाला येतोय. शंखनाद षटकार 47 फलकावरती लागल्या जात आहेत. चेंडूंचा खेळ जर आपण पाहिला तर या षटकात चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 4. गोलंदाजाला मात्र लयबद्ध गोलंदाजी करता येत नाहीये. जी मात्र पहिले 4 गोलंदाज राहिले ज्यांनी चांगलं क्रिकेट दाखवलं, परंतु आता ते क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये होत नाहीये. हा मात्र डोकेदुखीचा विषय राहिलाय गोलंदाजी करणाऱ्या संघाचा. पुन्हा एकदा आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा चेंडू. पंच मात्र बाईकचे संकेत देतात. ऑल राईट. पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात जयप्रकाश जाधव साहेब. अतिशय सुंदर पंचांची भूमिका जयप्रकाश यांच्या माध्यमातून राहिलेली आहे. आपण पाहू शकाल जयप्रकाश आणि सुमित पाटील आपल्याला पाहायला मिळतील. साजिद आपल्याला पाहायला मिळत आहेत. साजिद खान हे मात्र पंचांच्या भूमिकेत आहेत. अतिशय सुंदर आणि एक लांबचा प्रवास करून मात्र या स्पर्धेकडे मात्र वळाले आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी शेवटचा चेंडू असेल षटकातला. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 48 वरती. यावेळीच आपण पाहतोय फटका फसलाय. चेंडू मात्र ऑफ ड्राईव्ह साठी एक्स्ट्रा कव्हरला सिंगल परिपूर्ण दुसरीचा प्रयत्न असेल आणि इथे मात्र जर पाहिली तर फेकी खराब येते आणि इथून जर आपण पाहिलं तर बॅकअप देखील खराब. म्हणजेच ह्या धावा मात्र 3 मिळाल्या. चौथीचा प्रयत्न होईल का? इथे मात्र 3 धावा फलकावरती. अर्थात आपण जर पाहिली तर 51 आणि 52 धावांचं टार्गेट. फलंदाज लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. चला चला आझाद केळवेकर आणि आपण पाहतोय युनायटेड थंडर प्लीज टॉस साठी यायचं आहे. आझाद स्ट्रायकर्स आणि आपण पाहू शकाल आझाद केळवेकर्स आणि एका बाजूला आपण पाहतोय तो म्हणजेच युनायटेड थंडर्स टॉस साठी या. फलंदाज पाठवायचे आशू. आशू मैदानाच्या आतमध्ये बॅटर पाठवायचे आहेत. तुम्हाला विनंती करतोय की प्लीज या. चला प्लीज आशू फलंदाज पाठवायचे आहेत. लवकरात लवकर पाठवायचे आहेत. 36 चेंडू आणि 52 धावांची गरज असेल. 36 बॉल आणि 52 धावा कुठल्या रीतीने मात्र जमवल्या जातील. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. आशू आणि रोहित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर गोलंदाजी मार्कर गोलंदाज सुमोध ज्याने मात्र बॅटिंग देखील चांगली केली होती परंतु तिला एक्सटेंड करता आली नाही. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आशू आपण पाहू शकाल तर एका बाजूला आपण पाहतोय तो म्हणजेच सुमोध गोलंदाजी मार्कवर. पहिल्या मॅच मध्ये मात्र दाखवलं त्या 45 धावांचं योगदान जरूर दिलं होतं.
कुमलला काहीतरी काढ मंत्र दिला जातो एकंदरीत फलंदाज आपण स्ट्रायकिंग पाहिलं एंडला तर निखिल, स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय रोहित. चला तर आपण पाहू शकाल अतिशय चांगला बॅटल मैदानाच्या आतमध्ये 36 चेंडू आणि 53 ची गरज असताना आपण पाहू शकाल कुठल्या रीतीने खेळ स्वीकारला जाईल. 52 धावा जमवायच्या आहेत. यस ऑल राईट. 36 चेंडू आणि 52 ची गरज. 36 चेंडू आणि 52 ची गरज, 52 ची गरज आणि 36 चेंडू. सामन्याला मात्र सुरुवात इथे होत असताना अतिशय चांगलं क्रिकेट तुम्हाला बघायला मिळतं केपीएलच्या माध्यमातून. यावेळेस पहिला चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा. तिथे मात्र आपण पाहतोय लॉंग ऑनला, आपण पाहतोय मिड ऑनला मात्र खेळाडू आहेत आणि जिथे मात्र सिंगल मिळाली. एक चेंडू आणि एक धाव धावफलकाती लागली जाते. एक चांगली सुरुवात आपल्याला बघायला मिळते. आशू मैदानाच्या आतमध्ये आहे, त्याच्याकडे मात्र मोठे फटके ही त्याची क्वालिटी आहे, ही त्याची ओळख आहे. आणि येणाऱ्या आगामी काळात आपण पाहतोय पुढचा होणारा मॅच आझाद केळवेकर आणि युनायटेड थंडर. प्लीज आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर टॉस करिता यायचं आहे. चला प्लीज मॅच चालू करायचा आहे. एक चेंडू आणि एक धाव धावफलकावरती डाव्या हाताचा फलंदाज आशू आपल्याला पाहायला मिळतोय. ब्रँड ऑफ केळवे, प्रिन्स ऑफ सफाळे म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं. ब्लॅकबर्ड सफाळे संघाचा आधारस्तंभ. यावेळीस फिरून मारण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क अगदी व्यवस्थित होत नाहीये. सिंगल मात्र मिळाली आणि या सिंगलनं जर आपण पाहिलं तर 2 चेंडू आणि 2 धावा. दोन चेंडू आणि 2 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. एका बाजूला आपण पाहू शकाल फलंदाज रोहित, एका बाजूला आपण पाहतोय आशू, तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय सुमोध. यावेळीस आपण पाहतोय अगदी शेवटच्या क्षणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला रोहित यांचा, परंतु तो प्रयत्न इथे असफल राहिलाय. अतिशय सुंदर रीतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. चेंडू फळीचा मात्र हा क्रिकेटचा द्वंद्व आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. गोलंदाज पुन्हा एकदा होतील तयार. यावेळीस हा फटका चांगला इनफिल्डच्या वरून चेंडूला मात्र क्लिअर केलंय. चेंडू मात्र निघून जाईल काय? यस ऑल राईट. चेंडू मात्र निघून जातोय सरळ सीमा पार. आलाय चौकार. 4. चार चेंडू आणि 6 धावा धावफलकावरती आहेत. अतिशय सुंदर रीतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडू आणि 6 धावा धावफलकावरती. गोलंदाज तयार. यावेळीस खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडू शॉर्ट थर्ड मॅनला. तिथे मात्र आशू अगदी जीवाची आटापिटा करत मात्र धावा पूर्ण करतोय. 5 चेंडू आणि 7 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 5 चेंडू आणि 7 धावा. एका बाजूला आपण पाहू शकाल बॅटिंग करणारा संघ फिशरमॅन विलेज, तर गोलंदाजी करणारा संघ आपण पाहू शकाल संघर्ष. संघर्ष केळवे हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. 5 चेंडू आणि धावा जमवायच्यात. अजूनपर्यंत जर आपण पाहिलं तर आणखीन धावा जमवाव्या लागतील. 7 फलकावरती लागल्या जातात. यावेळी हा फटका चांगला आहे. प्लीज जे समोर बसलेत हे भाई ये हे थोडस मॅनेज व्हा ना. स्कोर कार्डवर जर आपण पाहिलं तर इथे चौकार आलाय. धावा जर आपण पाहिल्या तर खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतोय ती म्हणजेच 13 षटकार आलाय. अतिशय चांगली बॅटिंग मात्र बघायला मिळाली 13 धावा फलकावरती. चला चेंडू आतमध्ये पुरवायचा आहे. आपण समीकरण जर पाहिलं तर आता मैदानाच्या आतमध्ये एकंदरीत तुम्हाला धावा जमवाव्या लागतील. तीस चेंडू आणि 39 धावांची गरज. 30 चेंडू 39 ची गरज. महेश मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. 30 चेंडू आणि 39 धावांची गरज आहे. अतिशय चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये. चेंडू आणि फळीतला द्वंद्व. केपीएल आपण पाहतोय ऑनर्स असोसिएशन्स ऑफ केळवे प्रेझेंट. केपीएल 2023-2024 चा मात्र हा थरार. आणि एकंदरीत मॅच रंगतोय तो म्हणजेच एका बाजूला आहे संघर्ष, तर एका बाजूला आपण पाहतोय फिशरमॅन विलेज. गोलंदाज तयार. फुलर लेनचा चेंडू फटका फसलाय. क्षेत्ररक्षक खाली पोहोचेल का? आणि इथे जर आपण पाहिलं तर झेल टिपलाय. गॉन.
चला प्लीज लवकर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लवकर यायचं आहे, कारण बरेचसे मॅचेस आजच्या दिवसात खेळवायचं एक मोठं शेड्यूल आहे की PLचं आपल्याला बघायला मिळतंय. अतिशय सुंदर रीतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. चेंडू फळीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. कुठला संघ मात्र इथून विजयाचा सुगंध मात्र ज्यांना मिळेल, कुठला संघ मात्र इथून जिंकणार हे देखील तेवढीच महत्त्वपूर्ण भूमिका आहे. जाऊया मॅचकडे. अतिशय चांगल्या रीतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, जिथे मात्र विकेट देखील मिळाला. धावसंख्या 13 वरती जाऊन पोहोचतंय. 29 चेंडू आणि 39 धावांची गरज. नवीन बॅटर दाखल झालाय, तो म्हणजेच विकी. सॉफ्ट हँडने मात्र खेळून काढलाय. चेंडूला मात्र शॉर्ट पॉइंटला दिशा दिली. डायरेक्ट हिट जर लागतोय तर खऱ्या अर्थानं विकीला देखील परतावं लागलं असतं. अतिशय सुंदर रीतीचा खेळ आपण पाहतोय. 14 फलकावरती आशू मात्र आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आहे, आणि जोपर्यंत आशू असेल तोपर्यंत बॅटिंग करणारा संघ फिशरमॅन विलेज हा मात्र वेल सॅटिस्फाय असेल. तर गोलंदाजी करणाऱ्या संघाला इथून जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं विकेट कशी मिळवता येईल हा प्रश्न त्यांच्यासाठी अगदी महत्त्वपूर्ण राहील. चला वेळ जास्त घेऊ नका. क्षेत्ररक्षणाचा व्ह्यू जर आपण पाहिला तर अतिशय सुंदर रीतीने आपल्याला पाहायला मिळतात. ऑन साईडला 3 खेळाडू जे मात्र पाहतोय आपण, आणि खऱ्या अर्थानं सर्कलच्या वरून ऑफ ड्राईव्ह साठी मात्र जागा अगदी सुट्टी ठेवलाय. या वेळीच आपण पाहतोय काय कमालीचा स्ट्रोक खेळलाय. सुंदर स्ट्रोक. तर जाऊया मॅचकडे. इथे धावसंख्या जर आपण पाहिली फलकावरती तर जाऊन पोहोचतोय, ते म्हणजेच 20 वरती. आणखीन जर आपण पाहिलं तर धावांची गरज असेल ती म्हणजेच 33. फुलट लेनचा चेंडू आहे. ज्यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा मात्र पंच दर्शवितील की हा षटकार असेल का. चला यस, ऑल राईट, षटकार मात्र आपल्याला पाहायला मिळाला. आणि एकंदरीत दोन्ही षटकार, यस, बॅक टू बॅकचे मात्र सलगचे 2 षटकार पाहायला मिळाले. आणि या 2 षटकारांच्या मदतीने धावा मात्र जाऊन पोहोचतात, त्या म्हणजे 26. अतिशय चांगली बॅटिंग. आणि आता 26 चेंडू आणि 26 ची गरज आहे. संघर्ष संघाने पहिला सामना जिंकला, परंतु दुसऱ्या सामन्यात आता कुठेतरी अडचणी आल्यात म्हणायला हरकत नाही. 26 चेंडू आणि 26 ची गरज आहे. 26 चेंडू आणि 26 ची गरज. मैदानाच्या आतमध्ये आशू या नावाचं वादळ घोंगावलंय, ते मात्र तुम्हाला कुठल्या रीतीने शांत करता येईल. क्या बात आहे. हा फटका देखील चांगला आहे. क्षेत्ररक्षक मात्र तिथे खाली पोहोचतायत, आणि इथे जर आपण पाहिलं तर झेल टिपलाय. आता मॅच मध्ये पुन्हा एकदा येण्याची नामी संधी आहे. 25 चेंडू आणि 26 ती गरज. 25 चेंडू आणि 26 ची गरज आहे. नवीन बॅटर कोण दाखल होईल. चला लवकर दाखल व्हायचं आहे बघा, वेळ घेऊ नका. जकीर खान सर वाईट चेंडूचा इशारा येतोय. धावासंख्या जाऊन पोहोचतोय तब्बल 29 धावा. सुपर किंग संघ मात्र टॉस जिंकलाय, आणि त्यांचा हा सामना क्रमांक पहिला असेल. दुसरा एक मॅच दोन्ही संघ हरल्यात, पण हा सामना खूप त्यांच्यासाठी महत्वाचा असेल. तर अविनाश मैदानाच्या आतमध्ये. 25 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. अविनाश मात्र दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. पाहूया कुठल्या रीतीचा खेळ मात्र केला जाईल. 25 चेंडू आणि 26 ची गरज. एका बाजूला विकी, एका बाजूला आपण पाहतोय अविनाश. अविनाशने मात्र इथून एक चांगलं क्रिकेट दाखवून देतील का, कारण आशूने मात्र चांगलं क्रिकेट दाखवलं. संघाची गरज मात्र मिटवली. जिथे मात्र मोठ्या फटक्यांची गरज होती तिथे मात्र मोठे फटके मिळवले. आता 25 चेंडू आणि 26 ची गरज. अविनाश नवीन बॅटर दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतोय. यावेळी अगदी सॉफ्ट हँडने खेळून काढलाय. सिंगल परिपूर्ण होईल. दुसरीचा प्रयत्न असेल का. ऑल राईट. आणि इथून 2 धावा मिळाल्या. प्रफुल्लने मात्र अतिघाई केली, आणि अतिघाई संकटात नाही म्हणायला हरकत नाही. धावसंख्या 2 मिळतील. 24 चेंडू आणि आता 24 ची गरज, असं मात्र सामन्याचं इक्वेशन. पाहूया काय होतील या घडामोडी. घेऊया एक छोटासा ब्रेक.
थँक्यू सो मच. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जो मात्र नुकताच दाखल झाला, ज्याने मात्र पहिल्याच चेंडूवर 2 धावा मिळवल्या आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज होतोय तयार. सुमोद हा मात्र गोलंदाज, मुख्य गोलंदाज म्हणून सुमोदकडे पाहिलं जातं. यावेळेस मात्र विकी यांचा फटका अतिशय चांगला, क्षेत्ररक्षक तिथे आहेत आणि आपण पाहू शकाल इथे फलंदाज परतीचा प्रवास करेल. गॉन. तेवीस चेंडू आणि 24 ची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अर्थात आपण पाहू शकाल नवीन बॅटर नयन. नयन आपण पाहतोय गोलंदाजी मात्र थोडीशी हाटणी राहिली, परंतु यावेळी हा फटका चांगला खेळलाय. स्क्वेअर ऑफ द विकेटचा फटका बघायला मिळाला. वीरेंद्र सेहवाग कॉपीबुक स्टाईल या फटक्यामध्ये आपण पाहतोय वजन होतं, परंतु सिंगल मिळाली. आता 22 चेंडू आणि 23 धावांची गरज. 22 चेंडू आणि 23 ची गरज असताना पाहूया कुठल्या रीतीने खेळ केला जाईल. 22 चेंडू आणि 23 ची गरज. गोलंदाज तयार. यावेळी हा फटका देखील चांगला खेळलाय. चेंडूला मात्र इंटू द गॅप करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र थांबणार नाही. अतिशय चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि हा मात्र आलाय दर्जेदार KPL चा चौकार. एकवीस चेंडू आणि 19 ची गरज. 21 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. अतिशय चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला बघायला मिळतं. 21 चेंडूंचा खेळ आहे, जिथे 19 धावा तुम्हाला जमवायच्या आहेत. जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवून हा क्रिकेटचा खेळ तुम्हाला स्वीकारावा लागेल. अदरवाईज कुठलीही घाई करून चालणार नाही, कारण मॅच मध्ये ऑलमोस्ट तुमचा शिक्का इथे मुर्तब झालाय. इथे मात्र प्रयत्न थोडेसे कमी राहिले. अतिशय चांगले प्रयत्न झाले, परंतु झेल मात्र टिपता यश येत नाही. आता समीकरण जाऊन पोहोचतंय ते म्हणजेच 20 चेंडू आणि 18 ची गरज. 20 बॉल आणि 18 रन्स. एक हाती मात्र थोडासा सामना आता पुढे होत चाललाय, परंतु विकेट फॅक्टर ही भूमिका महत्वाची आहे. इथून जर 1 ते 2 विकेट मिळाले तर संघर्ष संघ पुन्हा एकदा या मॅच मध्ये येऊ शकतो. यावेळेस ऑन साइडला खेळायचा होता चेंडू, मात्र लॉंग स्टॉप रिझनला. तिथून मात्र 1 बाउन्स मध्ये क्षेत्ररक्षण झालं. धावसंख्या जर आपण पाहिली तर मिळाली सिंगल. आता 19 चेंडू आणि 17 ची गरज. 19 चेंडू आणि आपण पाहतोय समीकरण आहे ते म्हणजेच अर्थात तुम्हाला 17 धावा जमवायच्या आहेत. गोलंदाज तयार. यावेळेस रिव्हर्स स्वीपचा फटका, काही कमालीचा स्ट्रोक खेळलाय अविनाश यानं. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल 1 वेळा नाही, 2 वेळा नाही, 3 वेळा नाही, 100 वेळा बघत राहावासा रिव्हर्स स्वीपचा फटका. ग्लेन मॅक्सवेल आपण पाहू. चला पुढच्या मॅचच्या टॉस साठी या. टॉस कोणाची मॅच आहे? आझाद केळवेकर आणि एका बाजूला युनायटेड थंडर्स. टॉस साठी या. आझाद स्ट्रायकर्स आणि युनायटेड थंडर्स. डॉक्टर रोहित साहेब तुमचा कर्णधार पाठवायचा आहे आणि आझाद केळवेकर या संघाला विनंती करतोय की तुम्ही देखील तुमचा कर्णधार पाठवायचा आहे. चौथा मॅच चालू होईल कारण वेळ कमी आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती जर आपण पाहिली तर आता 18 चेंडू आणि 13 ची गरज. 18 चेंडू आणि 13 ची गरज असं मात्र समीकरण पाहायला मिळतंय. 18 चेंडू 13 ची गरज, 13 ची गरज आणि 18 चेंडू. गोलंदाज मात्र आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे प्रफुल्ल, ज्याने मात्र फलंदाजीमध्ये नाराज केलं. परंतु आता बॅटिंग चांगली झालेली नाही हे विसरत तुम्हाला बॉलिंग चांगली करावी लागेल. संघाला मात्र जी गरज आहे ती तुम्हाला पूर्ण करून द्यावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळ पाहायला मिळतो. चला वेळ घेऊ नका. आझाद केळवेकर आणि थंडर्स केळवे विनंती करतोय तुम्हाला प्लीज या. युनायटेड थंडर्स आमचा आवाज पोहोचला असेल तर प्लीज टॉस साठी रेडी राहायचं आहे. जाऊया मॅच कडे. फुलर लेनचा चेंडू आहे आणि या चेंडूला मात्र आपण पाहतोय मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट केलाय. चेंडू मात्र निघून जाईल सीमा पलीकडे. आलाय दर्जेदार शानदार आर पार षटकार.
दक्षता घ्या. पाटील सेना तर जाऊया मॅचकडे, जिथे जर आपण पाहिलं तर आता या मॅचचं इक्वेशन अगदी जवळ झालंय. चेंडू आहेत तुमच्याकडे, ते म्हणजेच आता 17 आणि धावा जमवायच्यात तुम्हाला 7. गोलंदाज तयार. यावेळेस ऑन साईडला खेळलाय चेंडू, मात्र मिड विकेट मधून पुढे सरसावतो क्षेत्ररक्षक. अगदी कार्पेटला रोल करणारा हा चेंडू. दुसरीचा प्रयत्न आणि काय कमालीची रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा देखील मिळाल्या, म्हणजे तिथून तुम्हाला 5 धावांची गरज असेल. अगदी चांगलं क्रिकेट. षटकारानंतर मात्र सिंगल डबलला प्राधान्य दिलं आणि हे क्रिकेट देखील तेवढंच महत्त्वपूर्ण राहिलं आणि तिथून मात्र आता विजयाचा सुगंध दरवळतोय. 16 चेंडू आणि 5ची गरज. मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज. एका बाजूला आपण पाहतो अविनाश, तर एका बाजूला आपण पाहू शकाल नयन रम्य फलंदाजी. यावेळी कट करण्याचा प्रयत्न. शॉट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे. थोडासा फंबल झालाय, परंतु सिंगल मिळेल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती. जर आपण तपासून पाहिले तर 48-48 धावसंख्या जाऊन पोहोचते. आणखीन तुम्हाला धावा जमवाव्या लागतील, त्या म्हणजेच 4. यावेळी सर रिव्हर्स स्वीप, पॅडल स्वीप करायचा होता. फाईन लेगचं क्षेत्र निवडलं होतं, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. आता मात्र आपण पाहिलं तर थोडंसं इक्वेशन चेंज होत आहे. 14 चेंडू आहेत आणि 4ची गरज आहे. 14 चेंडू आणि 4ची गरज. या चेंडूवर मात्र पाहतोय मोठा फटका येईल का. यावेळीच आपण पाहू शकाल हा फटका चांगला खेळलाय रिव्हर्स स्वीपचा, परंतु लॉंग ऑफला चेंडू मात्र ट्रॅव्हल होईल, जिथून एक धाव मिळाली. आता 13 चेंडू आहेत आणि या धावा जमवायच्यात तुम्हाला 3. 13 बॉल आणि 3 रन्स. 13 चेंडू आणि 3ची गरज. अतिशय सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये. यावेळीस बॅटची एज आणि इथे जर आपण पाहिलं तर सिंगल मिळाली. 12 चेंडू आहेत आणि 2ची गरज आहे. घेऊया छोटासा ब्रेक आणि येऊया पुन्हा एकदा मॅच मध्ये. थँक्यू सो मच. 12 चेंडू आणि आपण पाहू शकाल आता अवघ्या इथून धावा जमवायच्या, त्या म्हणजेच 2. यावेळीस इथे मात्र फटका केलाय ऑन साईडला. अगदी चेंडू मात्र कार्पेटला रोल करत सिंगल मात्र परिपूर्ण झाली आणि इथून सिंगल मिळाली. धावसंख्या जर आपण पाहिली फलकावरती तर धावा जाऊन पोहोचतात, त्या म्हणजेच फलकावरती एकंदरीत आता जर आपण समीकरण पाहिलं तर 1ची गरज. स्कोर इज लेवल. पुढचा होणारा सामना देखील चालू होईल. तत्पूर्वी मात्र ग्राउंड क्रमांक 2ची मी रजा घेतो आणि 1 मध्ये मात्र निश्चित स्वरूपात मी पोहोचीन. चला, इथे विजयाचा शंखनाद मात्र झालाय. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन. मी थांबतोय ग्राउंड क्रमांक 2 वरती आणि आता पुन्हा एकदा 1 वरती जॉईन होईल. नितीन पाटील सर आपल्यासोबत जोडले जातील. तत्पूर्वी थँक्यू सो मच.